नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दूरदृष्टी असलेल्या उमेदवार राजश्री सचिन गायकवाड मानकर या इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना मतदारांचाही चांगला पाठिंबा मिळत आहे। मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून विविध समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्यातच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। तुमचा प्रथम अल्प परिचय सांगा। नमस्कार, माझं नाव राजश्री सचिन गायकवाड उर्फ मानकर। माझे वडील, माझे चुलते, माझे सर्व नातेवाईक आजपर्यंत राजकारणातच होते आणि मलाही इच्छा झाली माझा वारसा पुढे नेण्याची, म्हणून मी आज 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते। मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सेवादल मध्ये आजपर्यंत काम करत आहे। बर, तुम्हाला नगराध्यक्ष का व्हायचे? कारण आज कुठेतरी आपल्या नगराध्यक्ष पदासाठी महिलांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, महिलांवर होणारे अत्याचार आणि वाहतूक कोंडी, पर्यटन स्थळी नवीन नवीन उपक्रम, तसेच मुलांसाठी क्रीडांगण, आपल्या इथे हॉस्पिटल नाहीये, शिवाय मुलांसाठी क्रीडांगण नाहीयेत, ते उपलब्ध करायचे। तशी संधी मला मिळावी याकरता मी मावळसाठी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज भरला आहे। यामध्ये मला सांगा, तुम्ही समाज उपयोगी उपक्रम काय काय राबवलेले आहेत आतापर्यंत? मी समाजामध्ये जसे महिलांसाठी बचत गटाद्वारे मसाले बनवणे, पापड लोणचे असे विक्रेता, असे काहीतरी उपक्रम अजून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर धडपड केली। तसेच महिला परिचित महिला आहेत त्यांच्यासाठी मी आंदोलनं केली। कॅन्सर पेशंट असतील त्यांच्यावर उपचार होण्यासाठी धडपड केली। विविध उपक्रम मी आजपर्यंत राबवलेले आहेत। महिला म्हणून, एक महिला नेतृत्व म्हणून महिलांसाठी काय काय काम करणार? महिला म्हणून महिलांसाठी पहिले तर महिलांची जिथे सुरक्षा होत नाहीये ती सुरक्षा वाढवायचं काम करेल। जागोजागी CCTV फुटेज लावायचा प्रयत्न करेल आणि आपल्या महिलांना जेवढी सुरक्षा देता येईल मी या पदावर बसल्यावर तेवढा मी विकासाचं काम करेल। आणि शिवाय आजपर्यंत जी कामं आपल्या ह्याच्यातून झाली नाहीये, नगराध्यक्ष पदावर जो विकास झाला नाही तो विकास घडवायचं मी आजपर्यंत काम करेल। तुमच्या लोणावळा नगर परिषद हद्दीमधनं इंद्रायणी नदी वाहते, त्या इंद्रायणी नदी संदर्भात काय काम कराल? आमच्या लोणावळा हद्दीमधून जी इंद्रायणी नदी वाहते ती आता खूप दुर्बळ झालेली आहे। ती पहिली तर स्वच्छता करण्याचं काम करेल। वाहतूक कोंडी वाढलेली आहे, वाहतूक कोंडीसाठी रस्ते छोटे झालेले आहेत, रस्ते वाढवायचं काम करेल। जागोजागी दिवे लावण्याचे काम करेल। आणि लोणावळा शहर हे पर्यटन नगरी आहे। पर्यटन नगरीमध्ये अनेक तरुण रोजगार आहेत, त्या रोजगारांसाठी आज आपल्याला इथे नवीन उपक्रम राबून प्रत्येक तरुणांना व्यवसाय सुरू करण्याची संधी मी देईल, एवढं बोलून मी थांबते। लोणावळा ही पर्यटन नगरी आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, तर स्थानिक युवकांना रोजगारासाठी काय चालना द्याल? स्थानिक लोकांना म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करेल पहिले तर मी, आणि त्यांना जो व्यवसाय करायचा आहे त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांना त्या व्यवसायासाठी जे भांडवल लागेल त्या भांडवलाचंही मी सहकार्य करेल। शासनाकडून त्या भांडवलासाठी मी स्वतः खंबीरपणे उभे राहून प्रत्येक तरुणाला त्या व्यवसायासाठी मी स्वतः प्रयत्न करेल। तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? जर मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर मी या लोणावळा शहराचं कायापालट करेल। प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध करून देण्याचे बचत गटाद्वारे निर्मिती करेल। तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल। गोरगरिबांना पुढे काही म्हणजे दवाखाने असो, शाळेचे विषय असो, याच्यावर मदत करेल।
शिवाय वाहतूक कोंडी जी थांबलेली आहे आपली ती रस्ते रुंदीकरण करायचे ते करेल, एवढंच. तर अशा पद्धतीने आणि मतदारांना विनंती आहे, मी आज SC मधून कॅन्डिडेट राजश्री सचिन गायकवाड उर्फ मानकर, आज मी नगराध्यक्षपदी इच्छुक फॉर्म भरलेला आहे. जर मला या संधीत या संधीचं जर मला सोनं करता आलं, जर तुम्ही साथ दिली तर मग नक्कीच मी माझ्या प्रयत्नाला यश द्यावं अशी सर्वांना नम्र विनंती करते. एवढं बोलून मी थांबते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.